नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपण डेरिव्हेटिव्हचे काही ॲप्लिकेशन ऑलरेडी डिस्कस केलेले आहेतच. तर त्यापैकीच आता नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे रोल्स थेरम. तर बघा, काळजीपूर्वक ऐका. हा रोल्स थेरम अगदी सिंपल आहे. जर याच्या कंडिशन समजून घेतल्या तर याचे क्वेश्चन्स तुम्हाला कोणतेही अवघड वाटणार नाही. आता याने काय सांगितलंय रोल्स थेरममध्ये? त्यांनी सांगितलं की y इज इक्वल टू एफ एक्स हे कोणतंही रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे. कुठलंही फंक्शन असेल, ट्रिग्नोमॅट्रिक, एक्सपोनेन्शियल, लॉगॅरिथमिक, कोणतेही टाईपचं फंक्शन, आणि जे डिफाईन केलेलं फंक्शन आहे, जे रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे, ते कोणत्या इंटरवलवरती, तर ए बी या इंटरवलवरती ते डिफाईन केलेलं फंक्शन. आता हेच फंक्शन जर समजा ते फंक्शन काय असेल, कंटिन्युअस, त्या ए आणि बी या क्लोज इंटरवलमध्ये इफ फंक्शन इज कंटिन्युअस, देन इफ इट इज डिफरन्शिएबल. सेकंड कंडिशन त्याने काय सांगितली की जर ते फंक्शन डिफरन्शिएबल असेल त्या ओपन इंटरवल ए बी मध्ये. ओके. आणि तिसरी कंडिशन काय, त्याच फंक्शनची त्या इंटरवलच्या स्टार्टिंग पॉईंटची व्हॅल्यू म्हणजे एफ ऑफ ए आणि त्या इंटरवलची एंड व्हॅल्यू म्हणजेच एफ ऑफ बी या दोन्ही व्हॅल्यूज कशा असतील, इक्वल. ओके. जर या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, या तीन कंडिशन्स आहेत रोल्स थेरमच्या, तर त्याने असं सांगितलं की देर एक्झिस्ट ॲट लिस्ट वन पॉईंट सी, कमीत कमी एक तरी पॉईंट त्या ए आणि बीच्या मध्ये असतो. ओके. ए आणि बीच्या मध्येच एखादा तरी असा पॉईंट असतो ज्या पॉईंटला त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0. आता हा थेरमचं त्याचं स्टेटमेंट आहे. म्हणजे बघा, आता सगळ्यांनी लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या की समजा y इज इक्वल टू एफ एक्स या फंक्शनचा असा ग्राफ आहे. ओके. y इज इक्वल टू एफ एक्स या फंक्शनचा ग्राफ इथं आहे. समजा हेच फंक्शन व्हर्सेस व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल असा आपण ग्राफ प्लॉट करतो. इथं समजा x ची व्हॅल्यू आहे a आणि इथं x ची व्हॅल्यू आहे b. ज्या a आणि b मध्ये ते फंक्शन कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे आणि एफ ऑफ ए एफ ऑफ बी च्या व्हॅल्यू दोन्ही कशा आहेत, इक्वल. इथं चेक केलं की एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आणि एफ ऑफ बी ची, तर एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी, दोघांच्या व्हॅल्यूज इक्वल आहेत. तर त्याने काय सांगितलं की या दोन पॉईंटच्या मध्ये एक तरी व्हॅल्यू एक्स ची अशी असते की ज्या पॉईंटला आपण त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. याचा अर्थ काय, स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू त्या पॉईंटला 0 येते. म्हणजे काय, या कर्वला ए आणि बी च्या मध्ये असा एक तरी पॉईंट असणार की ज्या पॉईंटला त्या कर्वला काढलेला टँजंट, आता एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व ॲट दॅट पॉईंट, जसं आपण डी वाय बाय डी एक्स काढतो फर्स्ट ॲप्लिकेशन मध्ये आपण बघितलेलं आहे. तर त्या पॉईंटला त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, त्या रिअल व्हॅल्यूड फंक्शनचा. याचा अर्थ काय की त्या पॉईंटला त्या कर्वला असणारा टँजंट याचा स्लोपची व्हॅल्यू काय असते, 0. म्हणजेच एक्स ॲक्सिसचा स्लोप जसा 0 असतो, या टँजंटचा त्या पॉइंटला स्लोप सुद्धा काय आला, 0. म्हणजेच तो टँजंट कोणाला पॅरलल असला पाहिजे, एक्स ॲक्सिस. तर त्यांनी हे जे काही स्टेटमेंट सांगितलेलं आहे की जर ते फंक्शन रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे, तेच फंक्शन कंटिन्युअस आहे. बघा, या फंक्शनचा ग्राफ कसा आहे, कंटिन्युअस इन बिटवीन द पॉइंट्स ए अँड बी क्लोज इंटरवल मध्ये, तेच फंक्शन डिफरन्शिएबल पाहिजे. आपण कंटिन्युटी डिफरन्शिएबिलिटी यातले रिलेशन पण आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. तर ए टू बी या इंटरवलमध्ये, ओपन इंटरवलमध्ये ते फंक्शन कसं असलं पाहिजे, डिफरन्शिएबल. आता डिफरन्शिएबिलिटीची कंडिशन काय आहे, तर लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह राईट हँड डेरिव्हेटिव्ह दोन्ही कसे असले पाहिजेत, इक्वल. तर त्या फंक्शनला काय म्हटलं जातं, डिफरन्शिएबल. ओके. देन एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. एक्सच्या जागी ए व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली त्या फंक्शनमध्ये तर काय होईल, एफ ऑफ ए, आणि एक्सच्या जागी बी व्हॅल्यू टाकली तर एफ ऑफ बी. या दोन्ही व्हॅल्यू कशा असतील, इक्वल. देन देर एक्झिस्ट, तर त्या दोघांच्या मध्ये असा एखादा तरी पॉईंट असतो की ज्या पॉईंटला त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0. आलं लक्षात. म्हणजे ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट आपण अपवर्ड डायरेक्शनला थ्रो केला, तो कर्व कसा आहे, कंटिन्युअस. तर ए आणि बी या दोन पॉईंटला त्या फंक्शनच्या व्हॅल्यू सेम, असा एक तरी पॉईंट एक्झिस्ट होणार दोघांच्या मध्ये की ज्यावेळेस तो डाऊनवर्ड डायरेक्शनला स्टार्ट होतो, तर एका पॉईंटला तो कर्व हॉरिझॉन्टल झाला, म्हणजे स्लोप ऑफ टँजंट ॲट द पॉइंट इज 0. हे त्याचं स्टेटमेंट आहे. आता याचा जिओमेट्रिकल मिनिंग काय होतो, जिओमेट्रिकल सिग्निफिकन्स आपण त्याला म्हणू शकतो. तर याने काय सांगितलं की त्या ए आणि बी च्या मध्ये
असा एक तरी पॉईंट असतो की ज्या पॉईंटला त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. पण डेरिव्हेटिव्ह 0 येतो याचा अर्थ स्लोप ऑफ टँजंट ॲट x इज इक्वल टू c इज इक्वल टू 0. याचा अर्थ तो टँजंट कोणाला पॅरलल आहे? x ॲक्सिस. दॅट इज टँजंट इज पॅरलल टू x ॲक्सिस. का? तर x ॲक्सिसचा स्लोप 0 आणि लाईन पॅरलल असतील तर स्लोप्स कसे असतात? इक्वल. म्हणजेच टँजंट हा x ॲक्सिसला पॅरलल असतो त्या पॉईंटला. आता हा कर्व झाला इन्क्रीजिंग अँड देन डिक्रीजिंग. तोच कर्व याचा शेप असाही असू शकतो या दोन पॉईंटमध्ये. बघा, जर कर्व असा असेल x इज इक्वल टू a ला फंक्शनची व्हॅल्यू आणि x इज इक्वल टू b ला फंक्शनची व्हॅल्यू कशी आहे? इक्वल. तर या दोघांच्या मध्ये एक c x इज इक्वल टू c असा एक पॉईंट आहे ज्या पॉईंटला त्या फंक्शनला जर आपण त्या कर्वला जर टँजंट ड्रॉ केला तर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ c ची व्हॅल्यू या पॉईंटला काय येते? 0. आलं लक्षात ये. म्हणजे कर्व हा इन्क्रीजिंग या टाईपचा असेल किंवा या शेपचा तो कर्व असेल तर या दोघांच्या मध्ये असा एक तरी पॉईंट असणार की ज्या पॉईंटला त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजेच काय? स्लोप ऑफ टँजंट ॲट दॅट पॉईंट इज इक्वल टू 0. याचाच अर्थ टँजंट कोणाला पॅरलल आहे? x ॲक्सिस. ओके, तर हा त्याचा जिओमेट्रिकल मिनिंग ऑफ रोल्स थेरम. आता बघा, याच रोल्स थेरम वरती बघा, आता लक्ष द्या, याच रोल्स थेरम वरती जे एक्झाम्पल विचारले जातात ते वेगवेगळ्या व्हरायटीचे असतात. तर काय? चेक द ॲप्लिकेबिलिटी. चेक ॲप्लिकेबिलिटी ऑफ रोल्स थेरम. ओके, की रोल्स थेरम ॲप्लिकेबल आहे का? फंक्शन तुम्हाला दिलेलं असेल आणि इंटरवल दिलेला असेल तर त्या इंटरवलमध्ये त्या फंक्शनला रोल्स थेरम ॲप्लिकेबल आहे का? चेक द ॲप्लिकेबिलिटी ऑफ रोल्स थेरम. ओके, किंवा असं म्हटलं जाईल की चेक द ॲप्लिकेबिलिटी ऐवजी व्हॅलिडिटी ऑफ रोल्स थेरम फॉर द फंक्शन. आता इथं पहिला क्वेश्चन जो आहे तो काय आहे? व्हॅलिडिटी आपल्याला चेक करायची रोल्स थेरमची या फंक्शनला या इंटरवलमध्ये. ओके, आणि थर्ड टाईपचे जे क्वेश्चन असतात त्यामध्ये व्हेरीफाय द रोल्स थेरम. बघा, व्यवस्थित लक्ष द्या, काळजीपूर्वक क्वेश्चनचा मिनिंग तुम्हाला समजला पाहिजे तर तुमचं त्याचं प्रॉपर आन्सर जर आपण इन्क्लूड केलं तर कुठंच मार्क्स तुमचे लॉस होणार नाही. व्हेरीफाय द रोल्स थेरम. व्हेरिफिकेशन जिथं रोल्स थेरमचं तुम्हाला करायचं आहे त्यावेळेस त्या क्वेश्चनचं वेटेजही जास्त असतं आणि त्यावेळेस सी ची व्हॅल्यू फाइंड करायची असते. पण ज्यावेळेस तुम्हाला चेक द ॲप्लिकेबिलिटी किंवा चेक द व्हॅलिडिटी ऑफ रोल्स थेरम, फक्त व्हॅलिडिटी ज्यावेळेस तुम्हाला चेक करायची किंवा ॲप्लिकेबिलिटी त्यावेळेस फक्त रोल्स थेरमच्या कंडिशन्स तुम्हाला व्हेरीफाय करायच्या. काय करायचं तुम्हाला तिथं? फक्त कंडिशन्स. मग कंडिशन कोणत्या आहेत? 3 कंडिशन आपण बघितल्या. फर्स्ट काय? की ते फंक्शन त्या क्लोज इंटरवलमध्ये काय असलं पाहिजे? कंटिन्युअस. ओके, सगळ्यांनी रोल्स थेरम व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकलेला आहे, बघितलेला आहे. तर कंडिशन्स काय आहेत त्याच्या 3? की फंक्शन त्या क्लोज इंटरवलमध्ये काय असलं पाहिजे? कंटिन्युअस. दुसरी कंडिशन काय? ते फंक्शन काय असलं पाहिजे? डिफरन्शिएबल. त्या ओपन इंटरवल जो काही त्या फंक्शनला डिफाईन केलेला असेल त्यामध्ये फंक्शन काय पाहिजे? डिफरन्शिएबल. आणि तिसरी कंडिशन काय? त्या फंक्शनच्या स्टार्टिंग आणि एंड पॉईंट, फंक्शनच्या स्टार्टिंग आणि एंड पॉईंटला व्हॅल्यूज कशा असल्या पाहिजेत? सेम. एफ ऑफ ई इज इक्वल टू एफ ऑफ बी. या 3 कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर याचा अर्थ रोल्स थेरम काय आहे? त्या फंक्शनला ॲप्लिकेबल किंवा तो काय आहे? व्हॅलिड फॉर द फंक्शन. ओके, या टाईपचे. आणि जेव्हा तुम्हाला क्वेश्चनमध्ये व्हेरीफाय द रोल्स थेरम विचारलाय तर त्या कंडिशन्स आणि प्लस त्यामध्ये तुम्हाला काय फाइंड करायला लागते? व्हॅल्यू ऑफ सी. ओके, तर हे ॲडिशनल वर्क त्यावेळेस तुम्हाला परफॉर्म करायला लागतं. तर त्याच सी ची व्हॅल्यू त्यावेळेस आपल्याला फाइंड करायला लागते. कोणत्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये? व्हेरीफाय. आता सध्या आपण बघू ॲप्लिकेबिलिटी ऑफ रूल्स थेरम किंवा व्हॅलिडिटी ऑफ रूल्स थेरम. तर मी एक एक्झाम्पल
याच एक्सरसाइज 2.3 मधलं तुमच्या समोर लिहिलेलं आहे. तर बघा लक्ष द्या, एफ एक्स इज इक्वल टू काय एक्झाम्पल एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 आणि इंटरवल दिलाय क्लोज इंटरवल 1 to 3. आता सगळ्यात पहिली कंडिशन काय की एफ एक्स जे दिलेलं फंक्शन आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 हे फंक्शन क्वाड्रेटिक आहे किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो पॉलिनॉमियल इज ए पॉलिनॉमियल फंक्शन. हे फंक्शन कसं आहे पॉलिनॉमियल. ओके अँड इट इज आता आपल्याला माहिती आहे की एव्हरी पॉलिनॉमियल फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लॉगॅरिथमिक फंक्शन एक्सपोनेन्शियल फंक्शन all functions are continuous in respective domain or real values ला ते प्रत्येक फंक्शन त्या डोमेन मध्ये त्या फंक्शनच्या डोमेन मध्ये कसं असतं कंटिन्युअस पॉलिनॉमियल फंक्शन अँड इट इज कंटिन्युअस. पहिली कंडिशन इथं सॅटिस्फाय झाली ऑन क्लोज इंटरवल 1 to 3 झाली पहिली कंडिशन. आता जर ते फंक्शन कंटिन्युअस आहे तर तेच फंक्शन त्या ओपन इंटरवल मध्ये फंक्शनची व्हॅल्यू 1 to 3 मध्ये कशी आहे कंटिन्युअस. तर 1 to 3 मध्ये त्या फंक्शन डिफरन्शिएबल असणार अँड एफ एक्स इज डिफरन्शिएबल इट इज ऑल्सो डिफरन्शिएबल. पॉलिनॉमियल फंक्शन इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 1 3. यामध्ये पण ते कसं आहे डिफरन्शिएबल. डिफरन्शिएबिलिटीसाठी आपल्याला माहिती आहे लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह राईट हँड डेरिव्हेटिव्ह दोन्ही काय आले पाहिजेत इक्वल. ते ऑलरेडी आपण 11च्या डिफरन्शिएशन मध्ये ते स्टडी केलेलंच आहे. आणि तिसरी महत्त्वाची कंडिशन काय ॲट एक्सचा जो इंटरवल दिलेला आहे एक्स बिलॉंग्स टू 1 to 3 म्हणजेच ए इज इक्वल टू 1 आणि बी इज इक्वल टू 3 ला आपण बघू फंक्शनची व्हॅल्यू. तर एफ ऑफ ए म्हणजेच काय एफ ऑफ 1. तर काही याची व्हॅल्यू 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 प्लस 3. ओके तर 1 मायनस 4 मायनस 3 प्लस 3 ची व्हॅल्यू काय आली 0. कोणतीही रिअल व्हॅल्यू ती येऊ शकते. एफ ऑफ बी ची व्हॅल्यू काय येईल एफ ऑफ बी म्हणजेच एफ ऑफ 3. एक्स जिथं जिथं आहे तिथं 3 व्हॅल्यू टाकली तर 3 स्क्वेअर मायनस 4 इंटू 3 प्लस 3 सो 3 स्क्वेअर 9 प्लस 3 12 आणि मायनस 12 किती येणार 0. मग झालं फंक्शन कसं आहे कंटिन्युअस. फंक्शन कसं आहे डिफरन्शिएबल. त्या ओपन इंटरवल मध्ये त्या फंक्शनचा जो काही कर्व असेल तर त्याच कर्व मध्ये या पॉइंट्सला ओपन इंटरवलला आपण त्या फंक्शनला डिफरन्शिएबिलिटी चेक करू शकतो. फंक्शन इज डिफरन्शिएबल. पॉलिनॉमियल फंक्शनचं डिफरन्शिएबिलिटी एक्झिस्ट होते. मग आता याच दोन्ही व्हॅल्यू सुद्धा इक्वल आहेत. ऑल्सो एफ ऑफ 1 इज इक्वल टू एफ ऑफ 3 म्हणजेच तीन ज्या कंडिशन होत्या ऑल कंडिशन म्हणजेच तीन कंडिशन ऑल कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाईड. रोल्स थेरमच्या तिन्ही कंडिशन काय झाल्या सॅटिस्फाईड म्हणजेच रोल्स थेरम या फंक्शनला काय आहे व्हॅलिड. ओके अगदी सिंपल. आन्सरचा फॉर्मॅट तुमचा या फॉर्म मध्ये बघा. देअरफॉर रोल्स थेरम इज व्हॅलिड फॉर ए फंक्शन. हे झालं त्याचं फायनल आन्सर. ओके बघा आता लक्ष द्या. या थर्ड एक्झाम्पल मध्ये हे पण फंक्शन कोणतं आहे पॉलिनॉमियल. ओके तर फर्स्ट एक्झाम्पल आणि हे थर्ड एक्झाम्पल त्याच सिमिलर टाईपचे आहेत तर तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. पॉलिनॉमियल फंक्शन आहे सो इट इज कंटिन्युअस इट इज डिफरन्शिएबल आणि चेक फक्त काय करायचं तुम्हाला की एंड पॉइंटला त्या फंक्शनच्या व्हॅल्यूज जर एफ ऑफ 1 एफ ऑफ 3 इक्वल असतील तर तिन्ही कंडिशन रोल्स थेरमच्या काय होतात सॅटिस्फाय. म्हणजेच रोल्स थेरम इज व्हॅलिड फॉर द गिवन फंक्शन. ओके तर हे थर्ड एक्झाम्पल तुम्ही ट्राय करा. नाही जमलं तुम्ही मला विचारू शकता तर व्हॉट्सअप किंवा तुमच्या कमेंट्समध्ये ते विचारू शकता. आता बघा सेकंड एक्झाम्पल यातलं जे आहे ते एक्सपोनेन्शियल आणि ट्रिग्नोमेट्रिक हे दोघांचा प्रॉडक्ट आहे. आता आपल्याला माहिती ॲज
हे दिलेलं फंक्शन एफ एक्स इज इक्वल टू ई रेज टू मायनस एक्स इंटू साइन एक्स अँड एक्स इज गिवन 0 टू पाय. ओके, आता तुम्हाला माहिती आहे की एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल, मगाशी मी सांगितलं लॉगॅरिथमिक फंक्शन, ऑल फंक्शन्स आर कंटिन्युअस in the respective domain as e raised to minus x sin x are continuous function किंवा हे फंक्शन काय आहेत कंटिन्युअस. इट इज एक्सपोनेन्शियल sin x इज असंही म्हणू शकता e raised to minus x इज एक्सपोनेन्शियल फंक्शन. ओके, एक्सपोनेन्शियल आहे. sin x is trigonometric function. They are continuous. हे दोन्ही फंक्शन काय आहेत? कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल 0 to पाय. यामध्ये हे दोन्ही एक्सपोनेन्शियल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ते काय असतात? कंटिन्युअस रिस्पेक्टिव्ह डोमेन मध्ये, म्हणजे फंक्शन इज कंटिन्युअस ऑन 0 to पाय अँड ऑल्सो इट इज डिफरेंशिएबल. हे फंक्शन कसं आहे? डिफरेंशिएबल ऑन इंटरवल 0 to पाय, ओपन इंटरवल 0 to पाय. यामध्ये ते फंक्शन कसं आहे? कंटिन्युअस अँड इट इज डिफरेंशिएबल. आता आपल्याला चेक काय करायची? थर्ड कंडिशन ऑफ याच फंक्शनची आपल्याला तिसरी कंडिशन सॅटिस्फाय करायची, चेक करायची की ते फंक्शन सॅटिस्फाय करतं किंवा नाही. मग आता ॲट एक्स इज इक्वल टू एक्स बिलॉंग्स टू 0 to पाय. मग इथं ए ची व्हॅल्यू आहे 0 आणि बी ची व्हॅल्यू आहे पाय. ओके, एंड पॉईंट्स त्या फंक्शनच्या इंटरवलच्या एंड पॉईंट्स व्हॅल्यू. मग एफ ऑफ ए म्हणजेच कोण? एफ ऑफ 0 सांगता येईल. तर एक्सच्या जागी काय करायचे? आता 0 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, म्हणजे काय येणार? e raised to minus 0 into sin 0. आता बघा sin 0 ची व्हॅल्यू 0 आहे आणि 0 into मल्टिप्लाइड बाय एनी टर्म, सो इट इज इक्वल टू 0. आणि f ऑफ b ची व्हॅल्यू चेक करा. f ऑफ b ची व्हॅल्यू आहे पाय, सो f ऑफ पाय e raised to minus पाय into sin पाय. sin पाय ची व्हॅल्यू किती आहे? 0. 0 into मल्टिप्लाइड बाय एनी टर्म, इट इज ऑल्सो इक्वल टू 0. म्हणजे काय झालं इथं सुद्धा f of 0 is equal to f of pi, म्हणजेच all conditions are satisfied. All conditions of Rolle's theorem are satisfied or verified. Therefore, Rolle's theorem is valid for a function. Rolle's theorem valid for a फंक्शन. तर या फंक्शनला तो रोल्स थेरम व्हॅलिड आहे. ओके, तर फंक्शन कोणतं होतं? एक्सपोनेन्शियल आणि ट्रिग्नोमेट्रिक. समजलं सगळ्यांना? बघा लक्ष द्या, एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि ट्रिग्नोमेट्रिक दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. मग हे एक्सपोनेन्शियल फंक्शन त्या डोमेनमध्ये कंटिन्युअस आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज ऑल्सो कंटिन्युअस इन द गिवन डोमेन. सो देअर प्रॉडक्ट पासून मिळणारं जे नवीन फंक्शन आहे एफ एक्स, हे सुद्धा काय असणार? कंटिन्युअस. म्हणजे फंक्शन गिवन फंक्शन इज कंटिन्युअस. ऑल्सो इट इज डिफरेंशिएबल ऑन 0 to पाय. या ओपन इंटरवल मध्ये ते फंक्शन कसं असणार आहे? डिफरेंशिएबल. तर त्याचा लेफ्ट हँड राईट हँड डेरिव्हेटिव्ह सुद्धा इक्वल. मग आता ॲट एक्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू 0 या पॉईंटला आपल्याला एंड पॉईंटला त्या फंक्शनच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. मग एफ ऑफ 0 आपण फाइंड केला. साइन 0 ची व्हॅल्यू 0 आहे आणि म्हणून टोटल त्या फंक्शनची व्हॅल्यू सुद्धा 0 झाली. आणि एफ ऑफ बी म्हणजेच बी इज इक्वल टू पाय असताना एफ ऑफ बी ची व्हॅल्यू साइन पाय ची व्हॅल्यू 0 आहे आणि म्हणून एफ ऑफ बी ची व्हॅल्यू सुद्धा 0. मग या दोन्ही व्हॅल्यूज पण इक्वल आहेत. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. याचा अर्थ ऑल कंडिशन्स रोल्स थेरमच्या सॅटिस्फाय झाल्या आणि रोल्स थेरम इज ॲप्लिकेबल फॉर फंक्शन. तर हे सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आता बघा नेक्स्ट याच्याच पुढं जे दिलेलं एक्झाम्पल आहे 4 नंबर मध्ये. 4 नंबर एक्झाम्पल तुम्ही ट्राय करायला हरकत नाही. बघा काय दिलेलं आहे? एफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स
minus cos x plus 3 and x belongs to 0 to 2 pi. ओके, तर हे फंक्शन सुद्धा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि कॉन्स्टंट फंक्शन यांचं कॉम्बिनेशन आहे. तर हे ट्रिग्नोमेट्रिक आणि कॉन्स्टंट फंक्शनचं कॉम्बिनेशन. सो इट इज कंटिन्युअस ऑन द रिस्पेक्टिव्ह डोमेन. देन ऑल्सो इट इज डिफरन्शिएबल. त्याची डिफरन्शिएबिलिटी, त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो त्या ओपन इंटरवल 0 to 2 पाय मध्ये. आता एफ ऑफ ए म्हणजेच काय, एफ ऑफ 0 याची व्हॅल्यू जिथे जिथे एक्स आहे तिथे 0 व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट केली, एफ ऑफ ए ची व्हॅल्यू मिळेल. आणि एफ ऑफ बी म्हणजे एफ ऑफ 2 पाय याची व्हॅल्यू एक्सच्या जागी 2 पाय व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, त्या व्हॅल्यू मिळतील. जर त्या व्हॅल्यूज इक्वल आल्या तर थर्ड कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय झाली. तर तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच रोल्स थेरम काय असतो, व्हॅलिड फॉर द फंक्शन. एक कंडिशन जरी तुमची यामध्ये फेल ठरली, देन द रोल्स थेरम इज नॉट व्हॅलिड फॉर द फंक्शन. ओके, तर म्हणून ती काळजी घ्या. सिमिलर एक्झाम्पल आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं, तर हे पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता इथलं जर काही त्याच्यात डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आता याच्याच पुढं नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे बघा. 5 नंबर मध्ये fx is equal to x square if x is greater than equal to 0, less than 2, less than or equal to 2 असं पाहिजे. and it is equal to 6 minus x if x is greater than 2 and less than equal to 6. आता या फंक्शनचं तुम्हाला डिफरन्शिएबिलिटी आणि कंटिन्युटी डिफरन्शिएबिलिटी हे दोन्ही चेक करायचे. आता लक्षात द्या, टोटल या फंक्शनचा डोमेन कुठून कुठपर्यंत आहे, 0 to 6. बघा, डोमेन ऑफ फंक्शन टोटल इंटरवल 0 to 6 आहे आणि यातल्या कोणत्या पॉइंटला, तर 2 या पॉइंटला ते फंक्शन काय केलेलं आहे, डिफाईन. तर मिडल इंटरवल मधला एक पॉइंट 2, ज्या पॉइंटला ते फंक्शन ब्रेक केलेलं आहे 2 पार्टमध्ये. पण डोमेन ऑफ फंक्शन इज 0 to 6 हा क्लोज डोमेन या फंक्शनचा आहे, ज्यामध्ये ते फंक्शन डिफाईन केलेले आहे. आता फॉर फर्स्ट डोमेन 0 to 2 यामध्ये फॉर x बिलॉंग्स टू 0 to 2. ओके, यामध्ये फंक्शनची व्हॅल्यू आहे x स्क्वेअर इज ए पॉलिनॉमियल फंक्शन. हे फंक्शन कसं आहे, पॉलिनॉमियल, आणि त्या इंटरवल मध्ये ते फंक्शन कसं असणार, कंटिन्युअस, अँड इट इज डिफरन्शिएबल. आणि ऑल्सो फॉर x बिलॉंग्स टू 2 to 6, 2 साइडला ओपन ब्रॅकेट, 6 साइडला क्लोज ब्रॅकेट मी वापरलेला आहे. तर फंक्शन काय दिलंय, fx is equal to 6 minus x is a polynomial function. हे सुद्धा पॉलिनॉमियल फंक्शन आहे. therefore fx function is continuous. ते फंक्शन ऑन या 0 to 6 मध्ये कंटिन्युअस आहे, 0 to 6. आता at x is equal to 2 ला and it is continuous in domain. याला असंही तुम्ही लिहू शकता, it is continuous on, इथे it is continuous on रिस्पेक्टिव्ह डोमेन म्हणजे कोणता, 0 to 2 मध्ये ते कसं आहे, पॉलिनॉमियल म्हणजे कंटिन्युअस. इथेही 2 to 6 मध्ये ते फंक्शन पॉलिनॉमियल आणि इट इज कंटिन्युअस ऑन 2 to 6 यामध्ये ते कंटिन्युअस आहे. आता ॲट x इज इक्वल टू 2 ज्या पॉईंटला ते फंक्शन काय केलंय, ब्रेक, त्या पॉईंटला आपण बघू त्याची कंटिन्युटी. लेफ्ट हँड लिमिट काय होईल, लिमिट x टेन्स टू 2 मायनस x टेन्स टू 2 मायनस fx. तर याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. तर लिमिट x टेन्स टू 2 मायनस x ची व्हॅल्यू 2 पेक्षा लेस असताना फंक्शन काय घेणार, x स्क्वेअर. तर काय येईल, 2 स्क्वेअर इट इज इक्वल टू 4. लेफ्ट लिमिटची व्हॅल्यू मिळाली 4. आता राईट लिमिट, लिमिट x टेन्स टू 2 प्लस fx. x ची व्हॅल्यू 2 पेक्षा ग्रेटर असताना राईट लिमिट साठी फंक्शनची व्हॅल्यू घ्यायची 6 मायनस x, म्हणजे लिमिट x टेन्स टू 2 प्लस 6 मायनस x. काही नाही, 6 मायनस 2 इट इज इक्वल टू 4. लेफ्ट लिमिट
इज इक्वल टू राईट लिमिट आणि ॲट एक्स इज इक्वल टू 2 ला एक्सची व्हॅल्यू 2 च्या इक्वल असताना फंक्शन आहे एफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू 2 स्क्वेअर 4. या सगळ्या व्हॅल्यूज लेफ्ट लिमिट राईट लिमिट आणि एफ ऑफ 2 या तिन्ही कशा आहेत इक्वल. म्हणजेच फंक्शन इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू. तर या पॉईंटला सुद्धा फंक्शन कसं आहे कंटिन्युअस. म्हणजे टोटल इंटरवल 0 to 6 मध्ये फंक्शन इज कंटिन्युअस. Therefore, final conclusion, fx is continuous on interval 0 to 6. हे फंक्शन कंटिन्युअस आहे. आता सेकंड कंडिशन रोल्स थेरमची ती म्हणजे याची डिफरन्शिएबिलिटी. तर आपण आता बघू 0 to 2 मध्ये आणि 2 to 6 मध्ये त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय होईल बघा. आता डिफरन्शिएबिलिटी फॉर डिफरन्शिएबिलिटी ॲट एक्स इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 2 मायनस काय म्हणायचं यालाच तर त्या फंक्शनचा लेफ्ट डेरिव्हेटिव्ह, लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह. सो इट इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 2 मायनस याच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय होईल. फंक्शन कोणतं घेणार आहे एफ एक्स एक्स लेस दॅन 2 असताना एक्स स्क्वेअर. आता याची फर्स्ट प्रिन्सिपलने डेफिनेशन आहे एफ ऑफ 2 प्लस एच मायनस एफ 2 अपॉन एच. आता याला फंक्शन आपण जे घेणार ते घेणार आहे एक्स स्क्वेअर. मग जिथे जिथे एक्स आहे तिथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची 2 प्लस एच. मग काय होईल लेफ्ट डेरिव्हेटिव्ह लिमिट एच टेन्स टू 2 मायनस ओके सॉरी एच टेन्स टू x is equal to 2 plus h. x tends to 2 minus then h tends to 0 minus. तर हे लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह साठी आता f of 2 plus h इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 2 plus h ब्रॅकेट स्क्वेअर मायनस f of 2 x च्या जागी 2 टाकला 2 स्क्वेअर डिवाइड बाय h. सिम्प्लिफिकेशन लिमिट h टेन्स टू 0 मायनस याचा स्क्वेअर 4 plus 2h plus h स्क्वेअर मायनस 4 अपॉन h. 4 4 कॅन्सल होतील 4 मायनस 4 कॅन्सल. दोघांमध्ये h कॉमन घेतला डिनॉमिनेटरच्या h ला कॅन्सल होतो. सो लिमिट h टेन्स टू 0 मायनस काय राहील h इंटू 2 प्लस h अपॉन h. h कॅन्सल आणि h ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केली. सो लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ 2 मायनस इज इक्वल टू प्लस 2. आता राईट हँड डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा f डॅश ऑफ 2 प्लस लिमिट h टेन्स टू 0 प्लस f of 2 plus h minus f2 upon h. ओके. मग आता x ची व्हॅल्यू 2 पेक्षा ग्रेटर असताना काय फंक्शनची व्हॅल्यू 6 मायनस x. फंक्शन काय घेणार आपण 6 मायनस x. तर काय होईल राईट हँड डेरिव्हेटिव्ह आता लिमिट h टेन्स टू 0 प्लस 6 मायनस जिथे x आहे तिथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार 2 प्लस h 2 प्लस h ओके मायनस f ऑफ 2 x ची व्हॅल्यू 2 च्या इक्वल असताना x ची व्हॅल्यू 2 च्या इक्वल असताना फंक्शनची व्हॅल्यू ऑलरेडी आपण फाइंड केलेली किती आहे 4. मग डिवाइड बाय h तर काय होईल लिमिट h टेन्स टू 0 प्लस हे सिम्प्लिफिकेशन केलं 6 मायनस 2 4 मायनस h आणि मायनस 4 अपॉन h. तर या 4 minus 4 कॅन्सल मायनस h अपॉन h इज मायनस 1. म्हणजेच त्या फंक्शनचा राईट हँड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू मिळाली मायनस 1. म्हणजे त्या पॉइंटला लेफ्ट डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ 2 मायनस इज नॉट इक्वल टू f डॅश ऑफ 2 प्लस. लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह राईट हँड डेरिव्हेटिव्ह आर नॉट इक्वल. देअरफॉर फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. फंक्शनची डिफरन्शिएबिलिटी तिथं फेल झाली ॲट x इज इक्वल टू 2 ला. मग सेकंड कंडिशन या रोल्स थेरमची इथं सॅटिस्फाय झालेली नाही. म्हणजेच रोल्स थेरम इज नॉट ॲप्लिकेबल फॉर ए फंक्शन. ओके. तिसरी कंडिशन चेक करण्याची आवश्यकता नाही की एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी इक्वल आहेत का. या तीन कंडिशन पैकी एक कंडिशन जरी फेल झाली सो रोल्स थेरम इज नॉट व्हॅलिड फॉर ए फंक्शन. रोल्स थेरम
इज नॉट व्हॅलिड फॉर ए फंक्शन. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू.